ओबीसी आरक्षण संपुष्टात येते. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत घुसवण्यात आलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन सरकारचं कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे. आमच्याकडे आता हाच पर्याय आहे की आमदार खासदारांकडे कैफियत मांडणे आणि लोकांची जागृती करणे, रॅली काढून आक्रोश मांडणं. मनोज जरांगेसारखा ज्ञानी कोणी आहे ते तर 3 कोटी लोक घेऊन येणार. पाहिले ना किती आले ते. मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्याने मंडल आयोग संपुष्टात आणून दाखवावा, हे आव्हान आहे. मी छगन भुजबळ म्हणून भूमिका मांडतोय. मुख्यमंत्र्यांबद्दल मला विचारू नका. राजीनाम्यावर भुजबळांनी बोलणे टाळले. तुम्हाला कोणाला किती द्यायचं आहे तसं 10 ते 25% आरक्षण द्या. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मी त्या वर्गासाठी लढतोय जो मागास आहे. कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा अजेंडा असेल तर नक्की प्रश्न मांडेन. माझा अजेंडा आता फक्त ओबीसी विचार. खोटी नाटे जे आहेत सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही काय म्हणतो, आमच्या आरक्षणाला, भटक्या विमुक्त आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तुम्हाला कोणाला किती 10%, 15%, 20%, 25% आरक्षण द्या, पण आमचं आरक्षणाला कशाला तुम्ही द्या. लहान लहान समाज, 374 समाज आहे, ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत. मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास आहे, ज्याच्यामध्ये 450 जाती आहेत, त्या वर्ग त्याच्यासाठी लढतो आहे. असं आहे ना, अनेकांचे निमंत्रण येतात, परंतु आमच्या इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली 2 दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे. जसे शब्बीर अन्सारी साहेब वगैरे आहेत. तर ही सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात. कुठे मिटिंग करायची, कुठे रॅलीज करायच्या, काय करायच्या आहेत, आणि मग जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे. आता आम्ही ठरवलं त्या कार्यक्रमामध्ये की 1 तारीख आणि ते सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे, तहसीलमध्ये जायचं आहे. 3 तारखेला अहमदनगरला रॅली घ्यायची आहे. 16 तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायच्या आहेत आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओबीसी एल्गार यात्रा काढायची आहे. हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे. त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत. त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या ठिकाणी मग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ते मिटिंग घेऊ. आम्ही आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे जाऊ. बॅकडोर एंट्री जर कोण करीत असेल तर त्याची चर्चा करून थोडंच कोण देत आहे, ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो मी ते. आणि त्याच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार येतात, आम्ही आवाज उठवतो. आता कोणाला ते नसेल त्याच्यावर काय बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे. मध्ये या विषयावर चर्चा झाली, कारण कॅबिनेटच्या समोर विषय असतात, अजेंडा असतो. त्या अजेंड्याप्रमाणे जे आहे कॅबिनेट चालते. माझा अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव, भटक्या विमुक्त बचाव, एवढंच आमचा अजेंडा. करा ना ते. अहो माझे फोटो काय फाडण्यात आले, माझे पुतळ्याला काय चपला काय मारतात, जाळतात, माझं तर जाऊ द्या. पण गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव, 3-3 वाजेपर्यंत DJ नाच करायचा, जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा, हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला आहे. दुर्दैवाने ते काही 1-2 ठिकाणची अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे 2 घरं आहेत, 1 घर आहे ओबीसीचं, ते गावच सोडत आहेत. आज खालपर्यंत जे आहेत ना ही परिस्थिती. ठीक आहे, आम्ही भाषण करतो, आम्ही रॅलीज करतो, ते ठीक, परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो, आम्ही मिळून आलो मुंबईवरून, सगळं आरक्षण आमचं झाला आणि त्याचा जो उन्मादी उत्सव, नुसता उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कोणाची ना नाही, उन्माद, आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत, DJवर सुद्धा मला शिवी गाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत. कदाचित मुंबई आणि तुम्हाला ते मीडियासमोर येत नाही, परंतु तुमच्या गावच्या ज्या पत्रकारांना तुम्ही विचारा, मीडिया पर्सनॅलिटीला, ते काय सांगतील तुम्हाला आज. आणि ही भयंकर परिस्थिती जी आहे
आज राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे. तुम्हाला मिळालं काय ठीक आहे, आम्ही कायद्याच्या कसोटीवर ते किती बरोबर आहे, काय चूक आहे ते पाहू, पण लोकांना त्रास गावागावातून. मला असं वाटतं की परिस्थिती जी आहे थोडीफार चिघळत चाललेली आहे. आता जास्त त्याचा प्रश्न आहे की त्याच्याकडे कसं पाहायचं ते. आता असा आहे, त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न हा गेली कित्येक वर्ष सुरू आहे, ते हायकोर्टात सुद्धा आहे. पण तूर्त जे आहे धनगरसुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज, वंजारी समाज, भटका, मुक्त हे सगळे समाज आमच्याबरोबर आहे. आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे. अहो जगातलं काय ते तर काय, अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना, एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया, तिथे आपले जे काय निग्रो समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं, हां ते ती सगळी जी आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे, तिथे सुद्धा ते जातील, काय ह्याचं काय जातील ते.